मार्गदर्शन घेण्यासाठी लाजू नका, चुकीच्या मार्गाने जाऊ नका. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. काय लाजायचंय? कोण मार्गदर्शन घ्यायला काय लाजायचंय? कोणतरी काहीतरी हसल, काय नोकरी देणार आहे का, डिप्टी कलेक्टर देणार आहे का? नाही तू कसं काय विचारलं, तुला तहसीलदार घे. असं काय वाटतं का त्याच्याकडे काय खाता आहे काय की घेऊन टाक असं नाहीये. मेस देणार, यंदा इंटरव्ह्यू दिवाळीनंतर लागणार, पुढच्या वर्षी गुलाल लागणार आणि मग हळदही लागणार. जर नाही मग परत एकदा स्ट्रॅटेजी कंबाईन करेंगे, चलो आएंगे 9 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर काहीतरी ते ग्रुप सी. मग परत तिथे नाही झालं की परत तेच. कडू बोलतो मी, पण एखादं कडू औषध असतं ना, ते घ्यावं वाटत नाही, पण ते घ्यावंच लागतं, त्याच्याशिवाय राहतच नाही. त्याच्यामुळं वाटलं तर माफ करा असं बोलतोय, पण गरजेचं आहे मित्रांनो, असं कोणी सांगत नाही, तळमळ नसते मित्र. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांची मागणी होती सर 28 सप्टेंबर 2025 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेची परीक्षा आहे, एक्झाम आहे, एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ घेऊन या. 125+ मार्क आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, तसं तर एक्झामच्या आधी असे मार्क इतके टार्गेट करणं चुकीचं आहे, पण एक टार्गेट सेट करावं लागतं, कारण की पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती आणि जागा किती आहेत त्याच्यावरती कट ऑफ हा डिपेंड असतो, हे स्पष्ट आहे. पण तरी देखील आपण एक 125चं टार्गेट आणि एक फॉर्म्युला 443 किंवा याला 412 म्हटलं तरी चालतं, पण 43 फॉर्म्युला आहे. आत्ताच नेमकाच व्हिडिओ टाकायच्या आधीच एका विद्यार्थ्याचा कॉल आला. मागच्या वेळेस सर अमुक स्कोर होता, विचारला, स्कोर विचारत असतो, कारण की स्कोर विचारल्यानंतर कळतं कशा पद्धतीने मार्गदर्शन करायचंय. ऐकलं, 15 मिनिटं बोललो आणि व्हिडिओ टाकायच्या आधीच कॉल आला, बरं झालं, कळलं काय बोलायचंय. त्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. 125+ नेमकं कसं जायचं त्याच्यावरून 15 मिनिटात मी बोललो, मला भरपूर गोष्टी कळाल्या की काय चुका होत आहेत, तर त्याच्या चुका मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा हे जे लिहिलंय, जे 43 किंवा 412 म्हणूयात आपण, 4 विषय इथे आहेत. हे याच्या आधी मी 2 व्हिडिओ याच्यावरती टाकले आहेत. भरपूर विद्यार्थी याच्यातून त्यांचा स्कोरही वाढलाय, पासही झालेत, पोस्टही काढली त्यांनी. जबरदस्त आहे, कारण की हे जे मी बोलतोय ते कळतंय सगळ्यांना, अंमलबजावणी कोणी करत नाही. ज्यांना कळलंय एक तर ऐकायला तयार नसतो आपण. जुने विद्यार्थी का पास होत नाहीत, ते ऐकायला तयार नाहीत. नवीन विद्यार्थी का पास होत नाहीत, ते ऐकतात, तर त्यांना काय करायचं, काय मार्गदर्शन नाही. ओके, मार्गदर्शन भेटलं तर ते त्याच्यावरती जास्त ठाम राहत नाहीत, की भीती वाटते त्यांना, धाकधूक. ते नवीन विद्यार्थ्यांचं आहे, जुने विद्यार्थी तर ऐकतच नाहीत. ओके, ही कारणं आहेत. तर हे लिहायचंय आणि तिथं चिटकून टाकायचंय. 100% कुणालाही विचारू शकता तुम्ही. हाच फॉर्म्युला आहे, जे तुम्ही ऐकलं असेल भाषणात किंवा कुठे असं याच्यामध्ये, की आम्ही अमुक काही नाही 8 दिवस अभ्यास केला, म्हणजे आधी अभ्यास केला त्यांनी, असं नाही की आधी अभ्यास केला, मग त्याच्यानंतर 8 दिवस 10 दिवस केला, महिनाभर केला की आम्ही पास होऊन जातो. एखादा विषय सोडून जरी दिला तरी आम्ही पास होऊन जातो. कसं काय? त्यांना एक्झामची डिमांड कळालेली आहे, मागणी कळालेली आहे. तुमच्या काय चुका होतात मी आता व्हिडिओ बघा तुम्ही. नाही जर तुम्हाला कळल्या तर आपलं नाव दुसरं ठेवायचं. तुम्ही सांगणार नाहीत कुणाला, मलाही सांगणार नाहीत, सांगू नका, काही हरकत नाही. पण स्वतःला जर कळले ना, त्या चुका टाळा, त्याची अंमलबजावणी करा, त्या चुका खोडून टाका आणि याच्यावरती मी जे उपाय सांगतोय ते करा. नाही तुमचा स्कोर वाढला तर बस निघून जाईल, तिकडं हिमालयात निघून जाईल. तुम्ही करा. ओके, कसं काय इतकं कॉन्फिडन्स कसं काय? कारण की आताच बोललोय, त्याच्या चुकावरून कळलंय. अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपण उगीच करत राहतो, त्याचं काही घेणं नसते. त्या जरी नाही केलं काय सारखंच आहे. ज्या करायच्यात त्या आपण करत नाहीत. आता मागच्या वर्षीचा 1 डिसेंबरचा पेपर काढा, त्याच्यातले सोपे प्रश्न चुकलेत ते कुठले बाहेर काढा, प्रत्येक विषयाचे ते का चुकलेत हे कारण काढा, तुम्हाला कळून जाईल. या लेक्चरचं क्रक्स तिथून कळून जाईल. इतकं सोपं आहे, ज्यांनी दिलाय त्यांना सोपं कळेल की अरे हो सर, माझा हाच प्रश्न चुकला, सर माझी हीच आकडेवारी चुकली, माझा प्रिव्हियस इयरचाच प्रश्न चुकला. का? लॅक ऑफ रिव्हिजन. एक्झामची डिमांड कळली नाही. आता तो विद्यार्थी बोलत होता, मी म्हणला की आता पुस्तकाचं नाव घेत नाही, पण अमुक पुस्तक आहे मला, मी सगळंच वाचतो, जे तुम्ही वाचताय तुमच्याकडे पण आहे ते. ओके, पण ते पुस्तक आहे मला, मी सगळंच वाचत राहतो. अरे पुस्तक नाही, मी पुढे बोलणार आहे, पुस्तकाला टार्गेट करायचं नाही आपल्याला परीक्षा पास व्हायची आहे का? असं आहे की एवढं पोथी वाचायची आहे. पोथी वाचणं चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला टार्गेट दिलंय का? आयोगाचं हे आहे का ते, काय म्हणतात त्याला, की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अमुक पुस्तक आयोगाचं आहे का ते? नाही. पुस्तक जे काय आहे ते चांगलं आहे, मला पुस्तकाला नाव नाही ठेवायचं, पण आपण त्याच्यातून कामापुरतं घेत नाहीत. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे काय, आपण कुठेतरी भंडारा जेवायला गेलो, लग्नात गेलो, तर दुर्नात आहे तेवढंच संपवायचं ना, बकिटात आहे तेवढं कशाला? हे बकीट आणलंय, बकीट तुझ्यासाठी ठेवून गेलं एखादं, तुला टार्गेट पडले की एवढी खिचडी खायला पाहिजे, एवढं खायला पाहिजे. अरे तुझ्यासाठी नाहीये ते, तुझ्या दुर्नात जेवढं आहे, तुझ्या ताटात जेवढं आहे तेवढंच खायचंय. आपलं टार्गेट त्या बकिटाकडे आहे. काही जणांचं बकिटाकडे नसतं, तिकडे जे पातेलं असतं तिकडेच असतं. अरे असं नाही. हे बघा, एक मजाक म्हणून सांगितलं, पण जबरदस्त आहे हे, की असंच आहे. बघा तुम्ही त्याला कोरिलेट करून बघा. पॉलिटीचे 15 प्रश्न आहेत, मागच्या वर्षीचे 15 प्रश्न काढावं
बघा त्याच्यातले तुमच्या अवघड प्रश्न चला तुम्ही नोट करा की बाबा 15 पैकी 5 अवघड आहेत, तुमचे 10 का चुकले? लॅक ऑफ रिव्हिजन. जे वाचलंय ते परफेक्ट नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कंपॅरिझन मध्ये आम्हाला कळतच नाही. कायदे पंडित कुठे लागतो, किती वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो, ब्लँक सगळं. प्रिव्हियस इयरचे प्रश्न चुकतात. वेगवेगळे जे काही असतात गोष्टी आता त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेत तिथंच त्याच्यात 4 ते 5, 3 ते 4 का 5 प्रश्न अवघड होतेच ना, नक्कीच होते. बाकीचे 10 का नाही बरोबर आले? इथे सगळं पुस्तक आम्ही वाचायचंय. एक पुस्तक घेतलं एका पब्लिकेशनचं, दुसरे 2 घेतले, अजून एखाद्याचं घेतलं, पुस्तक वाढून मार्क पडत नसतात. म्हणतोय मी बकिटाकडे बघू नका, पातेल्याकडे बघू नका, धोरणात फोकस करा. जे आहे ते नीट खा, 32 वेळा खा. 32 वेळा खा नाही, सॉरी 32 वेळा चावा, मग ते पचेल. नाही तर 10-12 चावलंय तर सकाळी जावं लागेल. आपलं लक्ष इथं पाहिजे. जे दुर्नात आहे, जे आपल्या ताटात आहे, ते आपल्या पोटात चाललंय, ते 32 वेळा चावून आपल्याला खायचंय. नाही मग दुसऱ्या दिवशी ऍडमिट व्हावं लागेल, काय फायदा होणार नाही. हे असंच आहे की आमचे विषय हे आहेत, 15 विषय आम्हाला पडतायत का मार्क तिथं, 10 येऊ द्या, 11 येऊ द्या. इकॉनॉमिक्सला तसंच आहे. सगळे जे पुस्तकात टॉपिक आहेत सगळे कशाला वाचायचे? एक्झामच्या नुसार 15-20च आहेत. आम्हाला कळतच नाही ते. म्हणजे आपल्या बॅचमध्ये पण मी सांगितलेलं आहे, ते विद्यार्थी बरोबर हे करतात, पण त्याची जरी अंमलबजावणी जर चुकले, मी सांगतो ते बरोबरच आहे, पण त्यांची अंमलबजावणी, त्यांची तीव्रता, त्यांचा विश्वास त्या गोष्टीवरती असला पाहिजे. त्यांची तीव्रता असली पाहिजे की नाही सर हे करणार म्हणजे करणार बस, आणि प्रश्नपत्रिका करणार, त्याचं एक्सप्लेनेशन, मार्क पडतात. पण आपलं कसं असतं की आपल्याला भीती वाटते की मी हे पुस्तक नाही वाचलं. तुमच्या बाजूला बसलेला असलेला विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, त्यांना नवीन पुस्तक आणण्यात तुमच्या मनात पाल चुकती की नाही सांगा तुम्ही. ठाकून होतंय की हो ते वेगळं पुस्तक वाचलं, वाटतंय की नाही? वाटतंय की नाही? 100% सगळ्याच वाटतंय. ज्याला पोस्ट होल्डर असेल, जे तहसीलदार असेल, त्याला डिप्टी कलेक्टर व्हायचं असेल, त्याच्या सुद्धा मनात वाटतंय. पण तो त्याला माहित असतंय की हे पुस्तक वाचून काही फायदा नाही, माझ्याकडे जे आहे तेच वाचायचंय. तो तेच वाचतोय ना, वाचतोय ते पण चांगलंय, पण त्याला तेच वाचावं, मी हेच वाचावं, मी ती आणायला नाही पाहिजे, मी असे पुस्तकं जमा नाही करायला पाहिजे असं वाटतं. कोणतरी येतं काहीतरी दाखवतं, याच्यात लय भारी आहे, लय भारी आहे ना, मान्य आहे भारी आहे, मला आहे तेच वाचायचंय. माझ्या ताटात जेवढं मला तेवढंच खायचंय. बकेट गेलं म्हणून समोरून गेलं बकेट घेऊन, ते पण घ्यायचंय. ताटातलं संपत नाहीये, ताटात वाढत चाललंय, ताटातलं संपत नाही म्हणून सिलेबस कव्हर होत नाही. जी भानगड आहे का, ताटात पदार्थ यायलेत की मठ्ठा आला, घे 2 ग्लास घेतला मठ्ठा, हे पोळ्या 4-5 टाक, भात टाक, भाताचं बाजूला हे आहे, गोडस्वीट यायलंय, सगळं यायलंय, आपल्याला भूकच नाही तेवढी. ही गोष्ट कळली पाहिजे. चला कळलंय. पर्यावरण सारखा विषय आहे. आजपर्यंत आलेले प्रिव्हियस इयरचे सगळे प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन आमचं तेच चुकतंय. आणि आम्ही म्हणतोय शंकरायस वाचू का, हे अमुक पुस्तक वाचू का, ते वाचू का, असं नाही. आता हे तर मी पूर्ण शिकवलंय बॅचमध्ये. ओके, अर्थव्यवस्थेचे बरोबर 40 लेक्चर टाकलेत, प्रश्न देखील घेतलेत सुपर 60 बॅचमध्ये. त्याच्यात सांगितलंय किंवा प्रश्नांवरून कसं टॅकल करायचंय. काही प्रश्न अवघड येणारच आहेत इकॉनॉमिक्समध्ये, पण 10 ते 11 प्रश्न घ्या ना, 12 प्रश्न घ्या ना, 3 जाऊ द्या, सोडून द्या, काय विषय नाही, बाकीच्या विषयात कव्हर करा. इथे पण मार्क पडतात. 1-2 आहेत स्टेट बोर्ड मधले काही बेसिक कन्सेप्ट आहेत, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, 11वी का 12वी आहेत, त्याच्यातलं 2 पैकी 1 कामाचा नाहीये, काहीच कामाचा नाहीये, एकच कामाचं आहे. आता एक्झॅक्ट मला आठवत नाहीये, पण त्याच्यात 11वी-12वीच्या बेसिक कन्सेप्टसाठी ते महत्वाचे. खूप प्रश्न आलेत, दोन्ही महत्वाचे नाहीत. 11वी-12वीचे पॉलिटिक्सचे दोन्ही नाही आहेत, एकच महत्वाचं, दोन्हीपैकी एकच महत्वाचं. एक तर काहीच कामाचं नाहीये. इथपर्यंत मी पूर्ण रीड केलेलं आहे. फक्त मला एक्झॅक्ट 11वी का 12वी कन्फ्युज होत आहे, त्याच्यामुळे सांगत नाहीये. म्हटलं बघून सांगतो, काही विषय नाही. बघितलं कळतं मला, पीडीएफ पाहिली कळतं. भूगोलसाठी आता महाराष्ट्राच्या भूगोलवरती लई प्रश्न आले, मी सगळं महाराष्ट्राचं भूगोल करणार. अरे पहिले भारताचा कर, सगळे प्रिव्हियस इयरचे प्रश्न कर, भूगोलचे पण कर, आणि एक ओव्हरऑल रिव्हिजन 21,000 म्हणून प्रश्न वाच. पुस्तक आणायला 2 पुस्तक आणले तो लगेच, मार्क नाही पडणार. नाही पडणार. वाचायचंय का, भूगोल सोडून द्यायचं का म्हणलं का मी, महाराष्ट्राचं भूगोल सोडून द्या म्हटलं का, सोडून नका देऊ रे. जे तुम्ही प्राकृतिक भूगोल करताय, जे भारताचा करताय, जगाच्या भूगोलला पुस्तक आणलंय, मी 1000 वेळा सांगितलंय, जगाच्या भूगोलला पुस्तकाची गरज नाही. 2-3च प्रश्न येतात, प्रिव्हियस इयरचे प्रश्न, एक्सप्लेनेशन तेवढंच कर रे बापा, तेवढंच कर, तिथूनच मार्क पडतील. तू 4 पुस्तकं आणले तरी तुला मार्क पडणार नाही, आठवणारच नाही. आहे तेच आठवत नाही की कसले नावं काय आहेत ते. इथं महाराष्ट्राचं आठवण झालंय, दररोजचं माहिती आहे, गल्लीगोळ्यानं हिंडलेल्या महाराष्ट्रात, ते नाही आठवत. भारताचं वाचायचं, अजून प्राकृतिक वाचायचंय, जगाचं. अरे वाचा ना, मी म्हणतोय का सोडून द्या असं कुठं बोललोय मी? शब्द अर्थच घेत नाहीत, टोकाचं घ्यायचं, बघा सर काय सांगतात. अरे मी सोडून द्या कुठं म्हणतोय, वाचायचं ना, ऑप्शन घ्या. जमत नसेल पोळी तर मित्राला द्या, त्याला येईन झाले किती वेळ झालं, तुम्ही घेऊन बसले सगळं ताटात, देऊन टाका ना त्याला. तसंच जगाच्या भूगोलसाठी घ्या ना, प्रिव्हियस इयरचे प्रश्न, एक्सप्लेनेशन, बस राज्यसेवेचे एवढेच करा, की 21,000 मधले तेवढे करा. महाराष्ट्राचे भूगोलला सध्या तेवढं करा. सगळे विषय ॲव्हरेज झालेत, आता सगळा अभ्यास झालाय, मग तुम्ही पुस्तकातून काही भाग जो वाचू शकता, एक्झाम ओरिएंटेड. हे बोलायला लई सोपं वाटतंय, करायला खूप मेहनत लागते, खूप जिद्द लागते. करायला काही कष्ट लागत नसतात, पण जे विश्वास ठेवायला खूप लागतो.
तुम्हालाही माहिती आहे की हे पुस्तक वाचायचं नाहीये, पण तरी देखील तुम्ही वाचत राहता. लालच बुरी बला आहे की नाही, नॉलेज घेत राहतो, आहे ते विसरून चाललंय. त्या पद्धतीनं हे 3 विषय आहेत. करंट अफेअर्स मागच्या वेळेस खूप अवघड आलं. बरेच जण किती वर्षाचं करायचंय, किती महिन्याचं करायचंय, 1.5 वर्षाचं करा. जे वाचताय ते दररोज रिव्हिजन करा. करंट अफेअर्स दररोज 1 तास करा, हे दररोज 1.5 तास करा. पण नवीन भाग हा 1 तास वाचा. जुना भाग जो आहे तो अर्धा तास वाचा, 30 मिनिटं. एकदा क्लिअर दिसते का चेक करतो बघा. चलो क्लिअर दिसते, काही विषय नाही. कळलं का? करंट अफेअर्स दररोज 1.5 तास करायचंय, त्याच्यात 1 तास नवीन वाचायचंय आणि काल जे वाचलंय ते रिव्हिजन करायचंय. लिस्ट काढा. राजकीय घडामोडीमध्ये काय काय आहे, पर्यावरण, कृषी आणि पर्यावरणमध्ये काय काय आहे, मला लिस्ट पाहिजे. युनेस्कोने ते याद्या जाहीर केल्यात, मला पाठ आहेत का? पद्मविभूषण, पद्मभूषण, जे काही प्रश्न मागचे विचारलेत ते मला पाठ आहे का ते विचारा. सावडू नका, दुर्नात घेऊ नका, आपल्या दुर्नाच यायला तोंडाला, त्या याच्यात घेऊ नका, आपल्या ताटात घेऊ नका. सगळं बघा आधी, मला जमतंय का, खायला आहे का, पचतंय का, भूक आहे का, घेण्याचं बघू नका. हे मॅगझिन घे, ते मॅगझिन घे, याच्या नोट्स, त्याच्या नोट्स, ही बॅच, ती बॅच, सगळं ताटात यायलंय. संपणार नाही. बघा 28 सप्टेंबरला नाही माझे जर शब्द आठवले तर चांगल्या पद्धतीने आठवायचे असतील की बरं झालं व्हिडिओ पाहिला, पास मेन्स देणार, यंदा इंटरव्ह्यू दिवाळीनंतर लागणार, पुढच्या वर्षी गुलाल लागणार आणि मग हळदही लागणार. जर नाही मग परत एकदा स्ट्रॅटेजी कंबाईन करेंगे. चलो आएंगे 9 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर काहीतरी ते ग्रुप सी. मग परत तिथे नाही झालं की परत तेच. कडू बोलतो मी, पण एखादं कडू औषध असतं ना, ते घ्यावं वाटत नाही, पण ते घ्यावंच लागतं, त्याच्याशिवाय राहतच नाही. त्याच्यामुळं वाटलं तर माफ करा असं बोलतोय, पण गरजेचं आहे मित्रांनो. असं कोणी सांगत नाही, तळमळ नसते मित्र. इतके विद्यार्थी बघितले सांगून देखील चुका करतात. ज्यांनी ऐकलं ना त्यांना गुलाल लागला. एकदम तो गुलाल आठवा. बघा रील बिल बनता काय, इंस्टा बंद करून टाका, काही कामाचं नाही ते. काही नसते रील बघून. असं स्वतः फील करा. एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. मी पर्यावरणाचा अभ्यास करणार आहे, माझ्याकडे लिस्ट पाहिजे, अख्ख्या कागद पाहिजे की पर्यावरणाचं काय वाचणार, तेव्हा पास होतो. इकॉनॉमिक्सचं काय वाचणार, माझ्याकडे लिस्ट पाहिजे टॉपिकची. हे ते आपल्या बॅचेसमध्ये दिलेली आहे की आपलं जे नॉर्मल पुस्तक असतं राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशनचं, त्याच्यात पण असतं, पण त्याच्यात फक्त लिस्ट दिलेली असते. त्याच्यातलं महत्त्व सांगायला मी आहे. ओके, तर ते आपल्या बॅचेसमध्ये देत असतो. ज्याला टेस्ट सिरीज लावायची त्यांचं आहे. ओके, ते आहे. त्याच्यानंतर करंट अफेअर्सचं सगळं संपलंय. कुठलंही वाचा, मंथली वाचा किंवा हे वाचा, इयरबुक वाचा, पण रिव्हिजन झालं पाहिजे. ओके, ज्याला टेन्शन येतं त्यांनी इयरबुक घ्यायचं किंवा 2-3 महिन्याचं, 3-4 महिन्याचं एकदा येतं तेच घ्यायचं. आता परत प्रश्न त्याच्यातलं येतच नाही, अरे भाऊ येणारच नाही, सगळं येणारच नाही, सगळं जर वाचलं तर तुलाच येणार नाही परीक्षेत. हे पण आहे. हे असं एक एक शब्द, एक एक विषयाला टार्गेट करा. याचे असे कागद काढा 2-2. पॉलिटीचे टॉपिक कुठले आहेत? पॉलिटीच्या पुस्तकात 70 टॉपिक आहेत. पहिल्यापासून 70 टॉपिक वाचणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. हे नवीन विद्यार्थ्याला असतं की आता नवीन आलाय, मग तू वाच 5, 6, 7, 8, 10 रिव्हिजन करतो पहिल्यापासून. आता परीक्षा 2 महिन्यावरती आहे, सगळं नाही वाचायचं. एक्झाम ओरिएंटेड शब्द खूप छोटे आहेत, खूप याच्यात आहेत, पण त्याला अर्थ खूप मोठा. इतिहास इतक्या वर्षाच्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रत्येकाचा वाया गेलेला वेळ त्याच्यात तो आहे, त्या गोष्टी सांगतायत. ओके, भूगोलचं तसंच आहे, करंट अफेअर्सचं झालंय. इतिहासासाठी हे पुस्तक, ते पुस्तक, प्राचीन मध्ययुगीनला फक्त स्टेट बोर्ड, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न आणि एक्सप्लेनेशन. आताच मला मेसेज आला होता 4-5 दिवसाखाली, एनसीईआरटी वाचू का? मग काय वाचू सांगा, पुस्तकाचं नाव सांगा, हे सांगा. कशासाठी? प्राचीन मध्ययुगीनसाठी. विचारलं तर काय, इकडेच मार्क जात आहेत. सोपं इथंच चुकतंय. मग इथं काय होणार आहे? इथं होणारच नाही ना. जे यायचं ते येतच, नाही तर नाही. एनसीईआरटी घेणार, मग 2 पुस्तकं घेणार, मग इथं व्हॅल्यू ॲडिशन, मग पुस्तकाची रिव्हिजन. असं कुठं असतंय? बोलायला तुम्हाला वाटेल की असं बोलतोय, पण ते दुःख होतं मनात, त्याच्यामुळे असं बोलावं लागतं. असं काय कोणाची थट्टा करायची नाहीये. तुम्ही मेसेज केला म्हणजे काय सांगतो, मी सांगितलं की असं एवढं करा, स्पेशल सांगितलं, पण ते चुका कळाल्या मला की हे काय चुका करतायत. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय ती गोष्ट, याचा अर्थ कुणाला तरी असं कमी लेखतोय असं अजिबात नाही. की तुम्ही ती चूक करणे नाही पाहिजे. त्याने केली ठीक आहे, मी केली ठीक आहे, पण तुम्ही नाही केली पाहिजे. दुसऱ्याच्या चुकावरून शिकण्याचं काम हे असलं पाहिजे जबरदस्त पद्धतीनं. त्यासाठी विज्ञानसाठी तर मोम दरवर्षीच असते. प्रत्येकाचा प्रश्न असतो, या पुस्तकातून नाही आलं, त्या पुस्तकात, कुठल्याच पुस्तकातून 100% येणार नाही. मी जरी काढला तरी येणार नाही. आपल्याकडे बेसिक मिनिमम कंटेंट आहे की आपल्याकडे जे पुस्तक आहे ते राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न आणि 21,000 मधले प्रश्न, बस संपलं. आता स्टेट बोर्डमध्ये पण ते पुस्तकाला टाकतातच, त्याच्यात जे काही तुमच्याकडे पुस्तक असेल ते. त्याच्यावर स्टेट बोर्ड पण वाचण्याची काही गरज नाही, कारण आता 2 महिन्यात वाचणं होणारच नाही. त्याच्यात पण बायोलॉजी असेल, हायजीन असेल, आरोग्यशास्त्र असेल, ओके, ते काही प्रमाणात बॉटनी हे आधी करायचं. सगळ्या शेवटी केमिस्ट्री करायचं, फिजिक्स आधी करून घ्यायचं. आपण घेतो आधी केमिस्ट्री. आता केमिस्ट्री तर आपल्याला 12वीला जमलं नाही,
नंतर घेतो फिजिक्स, नंतर घेतो बायोलॉजी, बॉटनी, मग ते कंबाईनचं वाचतंय, परत घेतो नंतर मग आरोग्यशास्त्र. आरोग्यशास्त्र आधी हे प्रश्न नेहमीच आहेत. प्रश्नांचा पॅटर्न बघितला का? ऍग्रीचे 1-2 प्रश्न नेहमीच असतात डिसीजवरती. ग्राउंडनटचे डिसीजेस नेहमीच चुकतात आमचे, नेहमीच प्रश्न येतो, नेहमीच येतंय, तरी देखील चुकतोय. आम्ही चुकीच्या डायरेक्शन, तुम्ही मेहनत खूप करताय पण चुकीच्या डायरेक्शननी करतायत, ती सगळ्यात मोठी चूक आहे. चालतोय खूप, पळतोय खूप, पण चुकीच्या रस्त्यानं पळाला 5 किलोमीटर गेला, मग कोणतरी विचारलं त्यानं, आता विचार वाटलं त्याला, मग म्हणला तुम्ही पाहुणे लई लांब आले, तुम्ही मागून टर्न घ्यायला पाहिजे होता, तिकडूनच डाव्या हाताला जायला पाहिजे होतं, मी उजव्या हाताला आले, संपला कार्यक्रम तुमचा, जा वापस आता. ही गोष्ट महत्वाची. परत गेला, परत वापस विचारलं नाही, परत 4-5 किलोमीटर अजून लांब गेला, विचारलंच नाही मध्ये कोणाला. विचारायचं, मार्गदर्शन घ्यायला लाजू नका. मी ते लिहिलंय, ओके, की मार्गदर्शन घ्यायला लाजू नका. इथं तुम्हाला दाखवतो लगेच. ओके, चलो, मार्गदर्शन घेण्यासाठी लागू नका, मार्गदर्शन घेण्यासाठी लाजू नका, चुकीच्या मार्गाने जाऊ नका. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. काय लाजायचंय? कोण मार्गदर्शन घ्यायला काय लाजायचंय? कोणतरी काहीतरी हसल, काय नोकरी देणार आहे का, डिप्टी कलेक्टर देणार आहे का? नाही, तू कसं काय विचारलं, तुला तहसीलदार घे, असं काय वाटत आहे का, त्याच्याकडे काय खाताय काय, की घेऊन टाक, असं नाहीये. ओके, ती एक गोष्ट म्हणजे तुमच्या यशाला गवसणी घालणं अपेक्षित आहे. चल, त्याच्यानंतर काय, सुरुवात करा पर्यावरण पासून. 2 ते 3 दिवसात पर्यावरण संपेल. पर्यावरण संपलं 2 दिवसात की लगेच त्याचे करंट अफेअर्स मधून ते वाचून घ्या. संपलं पर्यावरण, खतम. सगळे प्रश्न वाचून घ्या, त्याचे 21,000 मधून राज्यसेवेचे कंबाईनला सगळे आलेले, खतम. पर्यावरण 2-3 दिवसात संपवा. दररोज करंट अफेअर्स करा, दररोज 1.5 तास, दररोज 1 तास न्यू, 30 मिनिटं ओल्ड रिव्हिजन. काल काय वाचले ते, आठवड्यात काय वाचले ते, आठवड्यातले एखादा शनिवार असेल किंवा एखादा शुक्रवार असेल किंवा रविवार असेल, 3 ते 4 तास करा. 4 तासाच्या वरी करू नका. आठवडाभर जे वाचले ती गोष्ट, एक आठवडाभर जे वाचले ती वाचा. ह्या आठवड्यात, परत पुढच्या आठवड्यात मध्ये एक वार द्या. या पूर्ण आठवड्यात जे वाचले ते आणि या आठवड्यात वाचले ते, असं 3-3 तास, 3-3 तास बस झाले. 3 तास लय झाले, काही गरज नाही. त्या पद्धतीनं पर्यावरण संपून जाईल तुमचं. मग पर्यावरण परत महिन्याने वाचा, 15 दिवसांनी वाचा, एक दिवस द्या, परत 15 दिवसांनी 1 दिवस द्या, परत 15 दिवसांनी 1 दिवस द्या. म्हणजे 2 महिन्यात 4 दिवस त्याला लागतील पर्यावरणाला. जर तुम्ही आधी 2 दिवसात किंवा 3 दिवसात संपवला असाल तर, आधी 1 ऑगस्ट पासून फक्त पुढे 4 दिवस लागतील पर्यावरणाला, बस संपला विषय. 4 दिवसात तुमचं पर्यावरण औषधालाही शिल्लक राहत नाही. आपल्या बॅचमध्ये 11वी-12वी शिकवलंय, घोरपडे सरांचं पुस्तक टॉपिकनुसार शिकवलंय, की त्याचं जेवढं वेटेज तेवढं शिकवलंय राज्यसेवेसाठी, बस खतम. बा, त्याची वेगळी पण बॅच आहे जर पाहिजे असेल तर. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. थोडी बॅचची अनाउन्समेंट जर बघितली, आपली सुपर 60 बॅच, टू द पॉईंट टीचिंग आहे, पर्सनल मेंटॉरशिप, आणि याच्यात फ्री टेस्ट सिरीज आहे. ओके, टेस्ट सिरीज पण आपली अवेलेबल आहे ही. ओके, डेली स्टडीज टार्गेट आणि हे. ओके, जर बॅच घ्यायची असेल तर त्याच्यात टेस्ट सिरीज मोफत आहे, वर्षभर व्हॅलिडिटी. याच्यात डेली स्टडीज टार्गेट आणि दोन्ही भाषेत पेपर उपलब्ध आहे. त्याचा एक्सप्लेनेशन आहे, त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे युट्यूबलाच, बघून घ्या. ओके, चला, मेन मुद्दा आहे आपला, की आपल्याला काय काय बघायचं. इतिहास असेल, भूगोल असेल. आता मेन मुद्दा आहे की याच्यामध्ये काय होतं, एकच मिनिट. चलो, जी आपली टेस्ट सिरीज आहे त्याच्यात डेली स्टडी टार्गेट आहे, कारण की तो प्लॅनच विद्यार्थ्यांना कळत नाही. आणि ते मी कशाच्या बेसवरती देणार आहे, जे राज्यसेवा पूर्व परीक्षेचं प्रश्नाचं पुस्तक असतं, प्रश्न आणि स्पष्टीकरणाचं, त्या बेसवरती देणार आहे. त्या पुस्तकाचे कुठल्या पब्लिकेशनचं असो, आपल्याला काय टक्केवारी नाही कोणाची, कुठल्याही पब्लिकेशनचं असो, त्याच्यातले प्रिव्हियस इयरचे सगळे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे मिनिमम 3 वेळा 2 महिन्यात, 1 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर, मिनिमम 3 वेळा किंवा मॅक्झिमम धरा 4 वेळा हे रिव्हिजन झाले पाहिजे. रिव्हिजन, लाईन टू लाईन वाचणं रिव्हिजन आहे. पहिल्या वेळेस एका वेळेस लाईन टू लाईन वाचावं लागेल, त्याच्यानंतर जे आठवत नाही अवघड आहे तेवढं दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस पटकन किती वेळ लागतो मोजला आपण, 2दा मोजतो आपण, तिसऱ्या वेळेस पटापट. पर्यावरण असेल 4 तासात खतम, असं. मग मॅक्झिमम फायनल रेडिंग, ते पूर्ण पुस्तक 1-2 दिवसात चाळून होईल. चाळणं वाचणं होत नसतंय, उगाच फेकणार नाही काही पण, असं फेकायला आपल्याला आवडत नाही. ताकाला जाऊन भांडं लपवणारी नाही आपलं, जे आहे ते आहे दाखवणार, ताकाला चाललो बघे भांड आहे याच्यात ताक आहे, देणार नाही. द्यायचं असेल तर देईल. ओके, चलो, एक्झामचा डिमांड कळल्याशिवाय तुम्ही पासच होऊ शकत नाहीत मित्रांनो, होणार नाही. तुम्ही पुस्तक जर वाचत राहत असाल की चला पुस्तकच वाचतो, घे पुस्तक वाच, पास होणार नाही. तुम्हाला मजा येईल पण परीक्षा झाल्यानंतर व्हायचं तेच होणार आहे. प्रश्नांनुसार, परीक्षेच्या डिमांडनुसार. मी म्हणेल पर्यावरण वाचताना कागद पाहिजे हातात, कुठले टॉपिक आहेत, मग हे आहेत का, मग हा नायट्रिफिकेशन, मग नायट्रिफिकेशन आले ना, डिनायट्रिफिकेशन कळत नाही तर युट्यूबला टाका, हिंदीमध्ये व्हिडिओ आहेत उपलब्ध. मग नायट्रिफिकेशनवरती प्रश्न आलाय तर डिनायट्रिफिकेशनवरती जर प्रश्न येत असेल आणि तुमचं जर चुकत असेल तर काय फायदा आहे. कृषी आणि पर्यावरण मधल्या त्या गोष्टींवरती आजपर्यंत प्रश्न आलेत, ते तुमचं वाचूनच होत नसेल, आठवतच नसेल, रिव्हिजनच होत नसेल तर काय फायदा आहे का नाही. ती गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानुसार एक्झामची डिमांड जोपर्यंत ज्याला कळणार नाही, एक तर कळतच नाही, कळली तर ते अंमलबजावणी होणार नाही, आणि अंमलबजावणी झाली त्याची तीव्रता होणार नाही. मध्ये मध्ये पुस्तक म्हणेल आय लव्ह यू
मला वाच, मला वाच. तुला वाचायचंय, पुस्तकाला नक्की वाचायचंय, पण पहिली प्रायोरिटी असेल राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक, ते समजून घ्यायचंय. त्याच्यानंतर 21,000 प्रश्नसंच, तो पण सिलेबस नुसार, अख्खा नाही. इथे इतिहास आहे समजा, सांस्कृतिक वाचतोय, सगळंच वाचतोय नाही, आपल्याला नाही येतो. 3 नंबरला पुस्तकातला कामानुसार. मला समजा उदाहरणासाठी पॉलिटी आहे, मला राष्ट्रपती टॉपिक माझ्या डिमांडनुसार वाचलाय, मला काही थोडंसं कमी गोष्टी आठवत आहेत, तेवढ्याच वाचायच्या, पूर्ण टॉपिक नाही वाचायचा. पहिल्या पानापासून शेवटपर्यंत पुस्तक नाही वाचायचं, आपल्या गरजेनुसार वाचायचंय, तर रिझल्ट येतो. नाहीतर 125, नाही तर मग इकडंच 70, 80, 90, जय हिंद जय महाराष्ट्र, 2 मार्कांना 4 मार्कांना गेले. कळतंय का? हे खोळायला उगं येड्या गवळायचं काम नाही. एक्झाम ओरिएंटेड स्टडी करा. मी टाकलेला व्हिडिओ आता आठवत असेल का? ज्यांनी बॅच जॉईन केली असेल आपली, आता आठवा. मी सांगितलंय, पहिला व्हिडिओ बघून तुम्ही आले होते, आता तुम्ही करतायत का अभ्यास? नसेल जरी केला तरी हरकत नाही, केलाय तुम्ही, मान्य आहे मला. अजून एकदा ते व्हिडिओ बघा, जवळपास 60 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो बघा. त्यातले पॉईंट सांगितले ते काढा. माणूस विसरून जात असतो, खूप व्हिडिओ बघतो आपण, कामाचं विसरून जातो. ते बघा, एकदा व्हिडिओ काढा, तो सगळ्यांनी बघा, बाकीच्यांनी पण. 60 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्याच्यात सांगितलंय. काहीही वाचू नका, पुस्तक घेतलं वाचायचं नाही. पुस्तक हे वेगवेगळ्या एक्झामसाठी आहे. समजा पॉलिटिक्स एक पुस्तक आहे, ते कंबाईनसाठी काढलंय, राज्यसेवेसाठी काढलंय, कंबाईन मेन्स, राज्यसेवा मेन्स, अजून कुठली सरळ सेवा, UPSC, या सगळ्या एक्झामसाठी काढलंय. तुम्ही राज्यसेवेसाठी वाचताय, म्हणून एक्झामची डिमांड गरजेची आहे. तुमचं काम कमी आहे, इकॉनॉमिक्ससाठी तेवढंच आहे. काही प्रश्न बघून उगीच कुठलेही असं घेऊ नका, आहे ते चुकू देऊ नका. ठीक आहे, काही गोष्टी तुम्हाला येणार नाही. इकॉनॉमिक्सचे समजा 3 ते 4 प्रश्न अवघड आले, जाऊ देत. बाकीचे 11 पैकी 11 पडायला पाहिजे, 10 पडायला पाहिजे. एखादा ठीक आहे, आठवत नाही, चुकतो, काही प्रॉब्लेम नाही. पंचवार्षिक योजनेची पुस्तकात आहे, तीच आकडेवारी आहे, PYQ आलाय तरी चुकतोय. डोळे उघडण्याची गरज आहे मित्रांनो. महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर? त्याच्यानंतर जी टेस्ट सिरीज आहे आपली, त्याच्यात प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये. आता हे ऍडव्हर्टाईज करावं लागते, भरपूर जणांना माहितच नसते, मग म्हणतात त्याला माहितीच नव्हतं, त्याच्यामुळे करावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल मध्ये मध्ये काय सांगतायत, अरे बघ गरजेचं आहे. 6 टेस्ट मिळतात, मराठी इंग्रजी आहेत, CSATच्या 5 आहेत. ओके, ते आहे. चलो पटापट. त्याच्यानंतर काय आपला उद्देश काय? आपण पुस्तक वाचतोय, आपला उद्देश काय? पूर्व परीक्षा पास व्हायची का पुस्तक संपवायचंय? मी परत म्हणतो, मी पुस्तकाला नाव ठेवत नाही. उद्या मी जरी पुस्तक काढलं तर मी सगळ्या एक्झामला बघूनच काढणार आहे. आणि तुम्ही राज्यसेवेला काढलं, कंबाईनला काढलं, कंबाईन मेन्सला वेगळं काढलं, कोणी घेईल? कोणी घ्यायले? जे बोटावरमध्ये तेवढेच घेतील, पण ते इकॉनॉमिकली परवडेल नाही. त्याच्यामुळे एकच काढावं लागतं. बरोबर आहे, पुस्तक ते एकच काढावं लागतं ना. ते आपण सगळं का वाचतो? कळलं का? सगळं का वाचतो आपण? सगळं नाही. नाश्त्याला आपण जेवतो का? नाश्ताच करतो ना. जेवायच्या टायमाला नाश्ता करतो का? नाही. सगळं एक नाश्ता केलाय, हे बी केलंय, जेवण बी केलंय, अजून काय असलं येऊ द्या मोबाईल त्याच्यात होत असं नाही. ओके, पुस्तक वाचून संपवणं हे गरजेचं नाही. हे नवीन विद्यार्थ्यांसाठी असते. नवीन आलाय, आत्ताच आलाय, महिना झालाय, तू वाच. तू सगळं पुस्तक वाचावं लागतं, तुला 5, 6, 10 वेळा वाचावं लागतं. पण तुम्ही 2-3 वर्ष झालं वाचताय, सगळं पुस्तक आहे, तू वाचलंय, खूप वेळा वाचलंय. तुम्हाला ते एक्झाम टार्गेट करायची का? राज्यसेवा, राज्यसेवेचे एवढे टॉपिक, एवढी फ्रेमवर्क, एवढंच असतं राज्यसेवेचं, बस. कंबाईन एवढंच असतं, बस. कंबाईन मेन सिलेबस, हे प्रिव्हियस इयरचे प्रश्न एवढंच. चला, तेवढंच करावं लागतं. तुम्हाला एवढा रिझल्ट येत असतो का? करून तर बघ, कळून जाईल तुला, गुलाल लागेल 100%. हेच चुकतं. तुम्ही पेपर काढा, मागचे जे दिलेले आहेत ना, काढा. इझी प्रश्न बाहेर काढा, हार्ड काढा, इझी काढा आधी बाहेर, मिडियम काढा, हार्ड काढा, व्हेरी हार्ड काढा. करा कॅटेगरायझेशन त्याच्यात. आणि तुमचे बघा किती चुकलेत. हार्डमध्ये चुकले, तुमच्या इझीतले जास्त चुकलेत, मीडियम मधलेच चुकलेत, जिथं सहज 2 रिव्हिजन मध्ये झालं असतं. आणि तुमचे व्हेरी हार्डमध्ये बघा किती चुकले असतील. खूप कमी चुकतील. अटेम्प्ट तुमचा जर मोज बरोबर असेल, जेवढा लागतो तेवढाच, तुमचे खूप कमी चुकतील. मग तुम्हाला कळेल की हे इझी आणि मीडियम मधले जर सगळेच येतात, जवळपास 2-4 सोडून द्या, तेवढे जरी आले असले, तुम्ही कट ऑफ 130 पडले असतील. मला असं असतंय. बघा, तुम्ही बघा, स्वतः पेपर घ्या, आज अनालिसिस करा. वाटलं कोणाला सांगू नका, मला सांगायचं सांगा किंवा मलाही सांगू नका, काय विषय नाही. त्याचं अनालिसिस करा, त्याच्यावरती अंमलबजावणी करा, तरच तुम्हाला त्याचा फायदा आहे. ओके, चुकीचा रस्ता पकडू नका, तुमचा पराभव होणार आहे. आज 2 महिने आहेत, 70 दिवस आहेत, मी तुम्हाला अलर्ट करायला आलेलो आहे. 70 दिवसांच्या आधी तुम्ही विसरून जाणार 10 दिवसानंतर, पण आज तरी 2 महिन्याचा व्हिडिओ बघितला, 60 डेज. हे बघा की 8-8 दिवसाला व्हिडिओ बघत चला. आपण विसरतो. मी पण एखादी गोष्ट, आता दुसरे बॅचेस वगैरे असतील, दुसरे व्हिडिओ टाकायचे ना, आता विसरून जातो. कोणतरी मेसेज करता, टाका, लगेच टाकतो. मग असं लगेच, आता मी टाकणारच होतो, त्या विद्यार्थ्याचा कॉल आला, 15 मिनिटं बोललो, लगेच त्याच्याकडून काही गोष्टी मला कळाल्या अजून एक्स्ट्रा, त्या व्हिडिओत बोललो, झालं लगेच. तर मी टाकायला सुरूच केली ती रेकॉर्डिंग, तेवढ्याच कॉल आला, उचलला, बोललो, संपला विषय. ओके, त्या पद्धती नाही. राज्यसेवा कंबाईन एकदाच करू. बरेच जण आहेत, त्या विद्यार्थ्याचं होतं की अजूनही असतात, त्याचा विचार काय, नाव घेतलं नाही त्याचं, एक उदाहरण म्हणून दिलं. राज्यसेवा कंबाईन एकदाच करू का? बरेच जण म्हणतात 70% सिलेबस कॉमन आहे. मान्य आहे, मी काही त्याला टीका नाही करणार. पण
एक्झामचा अप्रोच वेगळा आहे भाऊ. सिलेबस 70-80%, 60% कॉमन आहे, मान्य आहे, अप्रोच वेगळा आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. अप्रोच कसा असतंय सर? लग्न झालं सासरवाडीला जातं का नाही, मानपान असते, नंतर जायला नवीन मग 2 वर्षांना 3 वर्षांना चालला तर सासरवाडीला चाललं, पण पद्धत बदललेली आहे. हे बरोबर उदाहरण आहे. त्या पद्धतीने आहे. दोन्हीचा सिलेबस सारखाच आहे, गाव एकच आहे, रस्ता एकच आहे, माणसं तीच आहेत, वेळ गेलेला आहे, नंतर तेवढा मानपान नाही, पहिल्या गेल्यानंतर पान धुवायला, पाय धुवायला पाणी वगैरे सगळं, जेवायला सगळं थाट, त्या पद्धतीने आहे. त्याच्यामुळे दोन्ही करायचे का? नक्की करा. पहिले राज्यसेवा करा 28 सप्टेंबरपर्यंत. संपलं कंबाईनच्या मागे लागा, तिथं हाच फॉर्म्युला वापरा, प्रत्येकाचे IMP टॉपिक्स वगैरे तर यश आहे. दोन्ही एकदाच करतो, मग प्राचीन मध्ये 8 दिवस असतो, मग आताच कंबाईनच करतो, करू नको, राज्यसेवा सोडून देतो. कंबाईनचाच अभ्यास कर 100%, त्या बेसवरती राज्यसेवा दे, जमलं होतं. मग तू वेगळं जे तेवढं केलं तरी जमतं नाही. मग अजून तर जगाचा भूगोल, मग महाराष्ट्राच्या भूगोलचे, राज्यसेवेचे, मग खिचडी झाली, संपला विषय, संपला. हे महत्वाचं आहे. ओके, कळलं उद्देश? एक्झामचा डिमांड समजून घ्या. आणि ते मी सांगितलं ऑलरेडी, चुकीच्या रस्त्याने चालला काय, पडला काय, चुकीच्याच रस्त्याने जाणार आहेस, वापस तो आणाही पडेगा. चलो, त्याच्यानंतर काय, हे टेस्ट सिरीजचं बोललो. ओके, टेस्ट सिरीज कधी सोडवायची? तर एक तर शनिवारी सोडवा किंवा रविवारी सोडवा. फक्त सोडवली, मार्क बघितले आणि कोमात गेलं. मला कधी मेसेज करतात, सर एवढेच मार्क पडले. मार्क बघायचे नसतात टेस्ट सिरीज मधून, मोजायचे, पण चुका बघायच्या. प्रश्न का चुकला, काय कमी पडलं, मी कुठे कमी पडलोय, त्याचं एक्सप्लेनेशन दिलंय तिथंच, ते वाचून घ्यायचंय. मग ह्या खूप ते कॅटेगरीज करा. इझी होता, मीडियम होता, हार्ड होता की व्हेरी हार्ड होता. व्हेरी हार्ड असेल वाचा आणि एक्सप्लेनेशन वाचा सोडून द्या. परीक्षेत आला तर जमला, काही नाही विषय. ती महत्वाचं आहे. जर सोपा होता आणि चुकला, मग रिव्हिजन करा. मग ते रिव्हिजन वाढवा, टेन्शन घेऊ नका की सोपा चुकला मग काय करू, काहीच उपयोग नाही टेन्शन घेऊन. तिचे एक्सप्लेनेशन दिले, बघा, टॉपिकचं नाव घ्या, पुस्तकात वाचून रिव्हिजन करा. म्हणजे शनिवारी समजा तुम्ही टेस्ट सोडवली, दोन्ही सोडवा, सीसॅटच्या सोडवा, हे सोडवा, प्रिव्हियस इयरचे सीसॅटचे पेपर सोडवा, निदान 3 तरी पेपर सोडवा सीसॅटचे. हे 6 टेस्ट उपलब्ध आहेत आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. GSच्या 6 आणि ह्या 5, 11 टेस्ट आहेत. ओके, हे ओके. आजचा पेपर द्यायचा, आज पिलेला सकाळ दुपार द्या, मस्त. दुसऱ्या दिवशी अनालिसिस करा. प्रत्येक कुठला प्रश्न चुकला, का चुकला, काय चुका झाल्या, काय झालं, 2 तास बसा, काय हरकत नाही. ती महत्वाची गोष्ट आहे. आणि एक्सप्लेनेशन आहे त्याच्यात PDF, ती प्रिंट करा, ती वाचा, लगेच बघा कुठं चुकलं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल त्याला हायलाईट करून घ्या. आणि ती परत झालेली टेस्टमध्ये त्या चुका एका पेजवरती लिहा. पुढच्या शनिवारीच्या टेस्ट सोडवाल, त्या चुका बघा आणि ते पेपर नंतर सोडवा, त्या चुका टाळा. मागच्या पेपरमध्ये ज्या चुका झाल्या, जे टॉपिकवरती चुकलंय आपलं, ते आहे, ती या दुसऱ्या टेस्टमध्ये ते रिकव्हर करायचं की चुकलं नाही पाहिजे. परत दुसऱ्या टेस्टमध्ये काही चुका होतील, यादी करा. पहिल्या दुसऱ्यात काय काम होईल, त्या तरी चुका केल्यात का बघा, आणि परत ह्या दोन्हीच्या चुका तिसऱ्या टेस्टच्या आधी वाचून जा, तिथे त्या टाळा. बस, तुमचा स्कोर कसा वाढत नाही. 5-6 टेस्ट सोडवा. ह्या GSच्या 6 आहेत, बस झाल्या. अजून कोणाला एखाद्या अकॅडमीच्या कोणी लावली असेल त्याची घ्या, एखादीच 2, बस सफिशियंट आहे. काही विषय नाही, जास्त नसतात. सगळ्याचे टेस्ट पेपर सारखेच असतात. आयोगाची दर्जा आणण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो, प्रामाणिक प्रयत्न असतो. ती महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला कुठं असेल अवेलेबल तिकडे सोडू शकता, ऑफलाईन जाऊन आपली टेस्ट सिरीज घ्या, एक्सप्लेनेशन ते सोडू शकता. मॅक्झिमम 10 टेस्ट पेपर सोडू शकता, काही विषय नाही. 10च्या पेक्षा जास्त का सोडू, कारण इथे वेळ आहे. कंबाईनला जास्त प्रॅक्टिस, वेळेचे टाइम मॅनेजमेंट असते, इथे गरज नाही. इथं तुमचं सेन्स ऑफ ह्युमर, कॉमन सेन्स जागा पाहिजे. नाही जास्त सोडवल्यानंतर टेन्शन येतं, आठवत नाही, रिव्हिजन होत नाही. ओके, त्याच्यामुळे सांगतोय. चलो, कळलं? हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. चला, त्याच्यानंतर परत एकदा सांगतोय की मार्गदर्शन घेण्यासाठी लाजू नका, चुकीच्या दिशेने अभ्यास करू नका. जर हे केलं तर तुम्ही तुमच्या यशाला गवसणी घालाल, नाहीतर तिथे चक्रव्यूहात घुमत राहाल. तारीख पे तारीख, परीक्षा की परीक्षा होत राहील, यश मात्र मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना माझं व्हॉट्सअप स्टेटस दिसत नसेल, त्या विद्यार्थ्यांनी 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या डिग्रीचं नाव आणि पदवीचं वर्ष हे पाठवा. व्हॉट्सअपला तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह होईल. तुम्ही कधी मेसेज केला लवकर रिप्लाय मिळेल, कधी कॉल केला कॉल बॅक होईल. कॉलवरती बोलायचं असेल तर 94 21 44 24 36 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा. कॉलिंग टाईम घ्या, त्यावेळेस कॉल करा, काय तुमच्या असतील त्या गोष्टी विचारू शकतात. त्याच्यानंतर जे आहे आपले जे टेस्ट सिरीज आहे ती डेली स्टडी टार्गेट आणि टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर ॲप्लिकेशन आहे, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. टेस्ट सिरीजचा व्हिडिओ टाकलेला आहे, टेस्ट सिरीज प्रिंट करता येतील सगळ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, त्याच्यानंतर शेवटचा आहे सुपर 60 बॅच, जी तुम्हाला यावर्षी जॉईन करायची, यावर्षी करा. पुढच्या वर्षी देखील ही पण बॅच कामीच येणार आहे, कारण की याची व्हॅलिडिटी 1 वर्ष ठेवलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, अजून जे काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपला मला मेसेज करा. की एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ टाकायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, तर व्हॉट्सअपला मेसेज करा. भेटेल अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.